अन्य भावे स्मरितो या हे शंकर तनया, हे शंकर तनया। ओ आई तो प्रेम आरती किंकर ओ आई तो प्रेम आरती किंकर। मोदकासना मूषकवाहन पाशांकुशधारी, पाशांकुशधारी। दुर्वांकुर परम शोभत सुमने मांझारी। हितकन्याने कंगोलम करिति सादगिरी, करिति सादगिरी। जनितमुखै देव गुरुला वादा पाचारी। गजानना जया घना विरदमा काया, विरदमा काया। पावन माकरा परशुनि काया। अनन्य भावे स्मरितो शंकर तनया, हे शंकर तनया। वारी तो प्रेम आरती किंकर वाई तो प्रेम आरती उपासी पाहु जाता नदी से आजंत, नदी से आजंत। जगया हे कोण वर्णिता गुणतरी साजंत। सिंदूर चर्चित शुंडाधर एकमुखी दंत, एकमुखी दंत। चिंतन माते देशी निज पद वैभवानंत। जय जय गणराया, जय जय गणराया। सेवेला सतत आमुचे तेज जो काया। अनन्य भावे स्मरितो यामि हे शंकर तनया, हे शंकर तनया। ओ आई तो प्रेम आरती किंकर आई तो प्रेम आरती किंकर। राम रागा तुझा पसरुनिया जृंभा, पसरुनिया जृंभा। बलोन तदरूपैरम्भा। हे जपाता जागविताय वासरमणि बिंबा, वासरमणि बिंबा। बिंबलोन कनि अवलंबे तव माया जगदम्बा। संकटारणाया, संकटारणाया। दत्त किंकरासनमति जावे तव गुणवर्णाया। अनन्य भावे हे शंकर तनया। दुर्गे दुर्गट भारी तुझ में संसारी। अनाथ नाथे
वारी जन्म मरणाचे वारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी दुर्वारीश्वर वरदे तारक संजीवनी बोनी बोनी पाता तुझ्या ऐसे काही शब्द पण तुला वळवे काही निवार पडला पंचोप्यवार जय तू भक्ताला जय तू दासाला जय पाव फिरवला जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी दुर्वारीश्वर वरदे तारक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होती निदासा ऐसापासून थोडी दुःखापासून थोडी तोडी भाऊपास अन्वे तुलवा कोण कोण पुरीला नरहर कलिंगाला पदपंकजने जय महिषासुर दैत्यासुर तिरुवरीश्वर वरदे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा राणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती शब्द ये अनुमाना दुर्बल योजन योगी समाधि जय श्री गुरु दत्ता और स्वामी अवधूता आरत्यो वाणी काली अभ्यंतरी तू एक दत्त आभाग्यासी नहीं राय पडतणी कैचा आहे जन्म मरणाचा पुरला श्रीरंग जय जय दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे तळपाकचे प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकीला दत्त ऐसे लागले ध्यान हारपले मन झाले उन्मान मृत्यूपणाची झाली बोलवान एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय जय श्रीमद् गुरुवर स्वामी परमात्मा देवानंद सरस्वती आरती तो हम का पाचा तव मानस जय जय श्रीमद् गुरुवर स्वामी परमात्मा वासुदेवानंद सरस्वती ब्रह्मवाको वैराग्रूपधर भक्तराज हृदयांचकमौलिक श्री गुरुमाचार जय श्रीमद् गुरुवर स्वामी परमात्मा वासुदेवानंद सरस्वती नहीं के भीका काकाया पलाइका से कथम प्रभाव अवंतिका दृशा जय जय श्रीमद् गुरुवर स्वामी रसिका कामांजे मानसी गोचरक फलांजित शांतादे नरसिंह सरस्वती यांचे श्री चरणम भक्ति श्रद्धेवास हृदय सततम में शरण जय जय श्रीमद् गुरुवर स्वामी परमात्मा वासुदेवानंद सरस्वती आरती सद्गुरु रायाची करावी
तन मन अर्पुनिया गुरुला प्रेमे ओवा पंच प्राणांच्या मन हे स्थिर करुणी दुसरा देवन से ऐसा दुसरा भक्त जनांच्या दुर्वी आशा सोडून टाके संस्कृती हरु हो कासमी त्याची भारती सतुरायाची रंग किती दिसती दो हाती दंडा भारी भस्मांचा रेषा सोबत तीन पात कटिवरी करतो झळकत कमंडल कोही विजय हरिहर हाचय मूर्ती दत्तची ऐसे मजला भाषे मनमन मूर्ती मनोहरणी साची दयाळू किती तरी मी सांगू वाणी होत केवळ ज्ञानाचा भाग दयाचे गुण किती निवळ स्वामी वासुदेवराया सतत मी शरण तुझे वासुदेव करी निधने साजुने स्वामी गुरुरायाची स्वामी हरिकारती दुर्दिन जाती सुदिन वासती पाप सत्ता सर्वैषती ओम जय सद्गुरुनाथ दयारामा चंदाना हृदय निरांजन उजल हृदय निरांजन उजल करुवारती आता ओम जय सद्गुरुनाथ नाव बळे गुण वासुदेव दाता स्वामी तुम्ही वासुदेव दाता बालपणाची अडीला बालपणाची अमृत घट हाता ओम जय करुणा घन दत्ता निरंतर करुणा घन दत्ता रूप तुम्ही नाना दत्त स्वरूप तुम्ही भक्तांच्या चित्ता ओम जय कर्मयोग युक्ता स्वामी तुम्ही कर्मयोग युक्ता भजनी निचारणीता भजनी निचारण भक्तीचा पंथा ओम जय सद्गुरुनाथा शरणांगत भक्ता शरणांगत भक्ता शांती क्षमामय तुमचा ओम जय सद्गुरुनाथ फलमय तव चरण देखे विधि माथा निरंतर देखे भयहारता तू जाना भयहारता दाविषि मोक्ष पथा ओम जय सद्गुरु शरणी आश्रय जाव नित्यमलाना दयाळा नित्यमलाना विजय वैखरी पा
पावन विजय वैखरी पाऊनि तव गाथा। ओम जय सद्गुरुनाथ, ओम जय सद्गुरुनाथ। आरती करो नानक करो गुरुवर की शांति सागर की। आरती करो नानक, आरती करो नानक करो गुरुवर की शांति सागर। आरती करो नानक। ब्रह्म ज्ञान का मुकुट विराजे, अनहद बाजे सदाई बाजे। ब्रह्म ज्ञान का मुकुट अनहद बाजे। प्रभु माया की लीला देख के, प्रभु माया की लीला बिगड़े न शांति मन की। आरती करो नानक, चारों आश्रम दीवाने वाले, जाना है जग के रखवाले। चारों आश्रम दीवाने वाले, जाना है जग के रखवाले। सकल चराचर पावन होवे, सकल चराचर पावन होवे। लीला है गुरुवर की। आरती करो ना, आरती करो नानक करो। आरती करो। जय मार्कंड जय सद्गुरु नानक, पूर्ण ब्रह्म जय पावन रामा। जय मार्कंड जय पूर्ण ब्रह्म जय पावन धाम। शरणागत के कष्ट मिटाओ, तुम्हारी कृपा सद्गुरु की। आरती करो। जय जय जगदम्ब मात, जय जय जगदम्ब मात। नर्मदा भवानी मैया, जय जय जगदम्ब मात, जय जय जगदम्ब। निकली जलधार जो पर्वत पाषाण फोड़। निकली जलधार जोड़, दुष्टन को करत नाश, दुष्टन को करत। महारानी मैया, जय जय जगदम्ब मात, जय जय। घाट छवि अनंत वर्णित पूर्णा फणी। घाट घाट छवि अनंत वर्णित पूर्णा फणी। तोड़त जब दंड कंद, तोड़त जब दंड। ये राजधानी मैया, जय जय जगदम्ब मात। कंठ जन्म भूमि अति रूपमानी। अमर कंठ जन्म भूमि, अमर कंठ अमर नाद, अमर कंठ अमर नाद। मुक्ति के निशानी मैया, जय जय जगदम्ब मात। कार भृगु क्षेत्र और समथ मानी। ओंकार भृगु क्षेत्र
पश्चिम को वही मान पश्चिम को वही सिंधु में समानी मैया जय जय जगदम्बा मात जय जय। बड़े पर्वत पहाड़ तोड़ती राजधानी बड़े बड़े पर्वत पहाड़ तोड़ती राजधानी शंकर चैतन्य मौन भय शंकर चैतन्य प्रसन्न शूल पाणी मैया जय जय जगदम्बा मात जय जय। बड़े बड़े जोगी जपी तपी मुनि ध्यानी बड़े बड़े जोगी जपी दर्शन दे ताप हरत दर्शन दे ताप हर शंकरी भवानी मैया जय जय जगदम्बा मात जय जय जगद। नर्मदा भवानी मैया जय जय जय। कर्पूर गौरम कर्णावतारम सदा वसत्वं हृदयारविंदे भवान भवानी चैतन्यमा नमो हरेण सुवर्णपात्रे प्रदीप्तवासा सांगतेन निराञ्जनन्ते जगदीशं अच्युतं केशवं रामनारायणं जरम माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं हरे राम हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे कृष्णा 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 हरे दत्त 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 हरे दत्त हरे नाना हरे नाना हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की श्रीपाद सर्वंश परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अद्भुतधारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हरि ओम गणानां त्वा गणपतिगु हवामहे कवि कवीनां रूपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिभिः क्षीरसादनम् ओम नमो महद्भ्यो नमो अर्भकेभ्यो नमोभ्यो नमाशिनेभ्यः यजामदेवान्यदिशक्नवा मा जायसा शंसमा वृष्टिदेवाः ओम कथाते याग्ने शुचयन्त आयोर्ददा शुर्वादे भिरे शुषाणाः उभयतोके तनये दधाना ऋतस्सा मंत्रणयन्तु ओम गौरी मिमाय सलिनानि तत्सत्ते कवगे द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभुवसा सहस्राक्षरा परमे व्योमन्न ओम बृहस्पति अधियो अर्हा द्युमत विभातु क्रतुमज्जनेषु यद्दीदयच्छव सरुतं प्रजासु तस्मा
द्रविणं देहि चित्रम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ श्रीश्चते लक्ष्मीश्च पत्न्या वहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्याप्तम् इष्णं निषाण सर्वलोकम् ॐ ममत्तु न परिज्मा वसरः ममत्तु वातो अपां वृषण्वान् शिशीतमिन्द्र पर्वता युवनास्तन्नो विश्वे वरिवश्यन्तु देवाः ॐ अस्मे रुद्रा बेहना पर्वतासो वृत्रहत्ते भरहूतो सजोखाः व्याशगुंसते स्तुवते ध्यायि वज्र इन्द्रज्येष्ठा अस्मा अवन्तु देवाः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवा तानि धर्माणि प्रथमान्यासन् एहनाकं महिमा न सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ स्वस्ति साम्राज्यम्भो जं स्वारा जं वैरा जं पारमे जं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौमः सार्वजुषान्तादा परार्धात् समुद्रपर्यन्ताया एकराणिति नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायण परब्रह्म तत्त्वन्नारायणपरः नारायणपरो ज्योति आत्मा नारायणपरः नारायणपरे ध्याता ध्यानं नारायणपरः यश्च किञ्चित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयते इवाह अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्तं नारायणस्थिताः ॐ राजाधिराजाय प्रसन्नसायिने श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्या कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजा योपां पुष्पं वेदा पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति चन्द्रमा वा अपा पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति य एवं वेद योपामायतनं वेद अग्निर्वा अपामायतनं यो अग्निरायतनं वेद आपो वा अग्निरायतनं य एवं वेद योपामायतनं वेद वायुर्वा अपामायतनं यो वायोरायतनं वेद
आपो वै वायोरायतना य एवं वेदा योपामायतनं वेदा असो वै तपन्नपामायतना यो मुष्यतपत आयतनं वेदा आपो वा अमुष्यतपत आयतना य एवं वेदा योपामायतनं वेदा चंद्रमा वा अपामायतना यश्चंद्रमस आयतनं वेदा आपो वै चंद्रमस आयतना य एवं वेदा योपामायतनं वेदा नक्षत्राणि वा अपामायतना यो नक्षत्राणामायतनं वेदा आपो वै नक्षत्राणामायतना य एवं वेदा योपामायतनं वेदा पर्जन्यो वा अपामायतना यः पर्जन्यस्यायतनं वेदा आपो वै पर्जन्यस्यायतना य एवं वेदा योपामायतनं वेदा संवत्सरो वा अपामायतना यत्संवत्सरस्यायतनं वेदा आपो वै संवत्सरस्यायतना य एवं वेदा योऽप्सुनावं प्रतिष्ठितां वेदा प्रत्येवतिष्ठति इमे वै लोका अप्सु प्रतिष्ठिताः तदेशाभ्यनुक्ता तदपेश श्लोको भीता मारुता पाणिवे तारो मारुता वसांग्राही आमिषतस्यकाम प्रिय विषवेदे वासवास। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्।
ओम वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी च धीमहि ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि ओम हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि ओम सच्चिदानंदाय विद्महे परब्रह्मणे च धीमहि शांतस्वरूपाय विद्महे भागवतश्रेष्ठाय धीमहि तन्नो मार्तण्डः प्रचोदयात्। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य अदबोधारक भक्तवत्सल दीन समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे आता उत्सवानिमित्तानं नेहमीप्रमाणे थोडंसं चिंतन। यंदा नानांचा हा 128वा जन्मोत्सव आहे। याच गणेश मंडळामध्ये 1971ला नानांच्या 75चा कार्यक्रम झाला। त्यानंतर या नानांच्या जन्मोत्सवाला एक वेगळं स्वरूप आलं। आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी नानांची जी चैतन्य लेण्याची कॅसेट पाहिली असेल त्यात आपल्याला 2 गोष्टी नक्की लक्षात येतील। एक म्हणजे आपण ज्या फेर फुगड्या भारूड प्रभाती हे सगळं त्या कॅसेटमध्ये लाईव्ह आपल्याला बघायला मिळतं। त्यात नाना इथे खाली खुर्चीवर बसलेले असतात आणि नाना स्वतः भजन म्हणतात। नाना असं म्हणायचे आम्हाला भजनाचं व्यसन आहे, त्यामुळे नाना भजनातसुद्धा तितकेच रंगायचे। आणि अनेक लोकांनी असं बघितलं आहे की कुठलाही उत्सव असो, मग गुरुपौर्णिमा असो, नागपंचमी असो किंवा दत्तजयंती असो, शेवटल्या दिवशी जेव्हा नानांचं भजन व्हायचं आणि साधारणपणे 12-12:30ला नाना जेव्हा इथे खुर्चीवर येऊन बसले की सकाळच्या फेरफुगड्या होईपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत नाना तिथे बसलेले असायचे, उठत तसं, आणि स्वतः नाना भजनं म्हणायचे। ते आता आपल्याकडे खूप लोकांचं मला माहिती आहे की व्हॉट्सॲपवर अजून कोणतरी फिरवतो मधून नानांची पदं वगैरे। पण जसं नानांना भजन आणि बाकी ही सगळी पदं ही प्रिय होती, भारुडंसुद्धा नाना स्वतः तोंडाने म्हणायचे। कारण एखादा म्हणताना जर चुकला तर नाना स्वतः जागेवरनं बसून ते बरोबर काही तुका म्हणे अहो मामी तुम्हा आता कामा नाही कोणी काय, हरिनाम विसरले गाढव कुंभाराचे झाले, असं कोणी भारुड म्हटलं की नाना सांगायचे बरोबर। पण जशी नानांना भजनाची आवड होती, या सगळ्या वारकरी सांप्रदायिक चालींची माहिती होती, एक तालात कसं पद म्हणायचं,
मृदंगाचा विशिष्ट स्वराच्या बरोबर कसं गायचं, ठाय लयीत कशी सुरुवात करायची, मग द्रुतमध्ये जय जय रामकृष्ण हरी कसं त्या पद्धतीने सगळं नाना करत असत. पण त्याबरोबर आपण बघितलं असेल की त्या चैतन्य लेण्यामध्ये नाना इथं बसायचे आणि त्या काळातले घनपाठी अशी काही जी मंडळी तेव्हा जी होती त्या सगळ्यांबरोबर नाना मंत्र जागरण स्वतः मंत्र म्हणत असत. नाना जसे त्यांच्याबरोबर असून मंत्र जागर म्हणायचे. मग त्यानंतर जेव्हा आपल्याकडे बापट शास्त्री आले, तेलंग शास्त्री आले, मग नाना त्यांच्या मुद्दाम मागे लागून कधी असा जर एखादा प्रसंग असेल तर त्यांच्याकडून मंत्र श्रवण करायचे, ऐकायचे त्यांच्याकडून. कोणी एखादा वैदिक आला की त्याला आम्हाला काहीतरी ऐकवा असं मुद्दाम सांगायचे. मग त्यांनी एखादा घन म्हटला, एखादी विकृती म्हणून दाखवली की नाना त्याला सत्कार करायचे. असा बरेच प्रसंग मी स्वतःही पाहिले आहे. मला एक आठवण अशी सांगायची आहे की अनेक वर्षापूर्वी म्हणजे किमान साधारण 80च्या जवळपासची गोष्ट आहे. नाना जेव्हा हैदराबादला होते तेव्हा त्या काळातले शृंगेरीचे शंकराचार्य, त्या काळातले ते हैदराबादला आले आणि काही मंडळींची इच्छा होती. नानाही म्हणे आम्हाला त्यांना भेटायचं. नाना गेले त्यांच्याकडे. त्यांनी नानांचा सत्कार केला आणि मग जेव्हा नाना बाहेर आले तर तिथला एक तरुण त्यांच्याबरोबरचा तो हळूच मागे आला. नानानं म्हणे महाराज माझी अशी इच्छा आहे की आपल्याला काही मंत्र ऐकवायचे आहे. नाना तिथेच बाहेरच्या दारच्या तिथे एक असं ज्याला तखत म्हणतो तिथे तख्तावर थांबले. त्यांनी घनपाठाचे काही मंत्र यजुर्वेदांचे म्हणून दाखवले आणि नानांनी स्वतःच्या अंगावरची शाल त्यांना घातली. पुढे जेव्हा कामेश्वरराव आपले गाणगापूरचे ट्रस्टी होते त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी असं म्हटलं की बाबासाहेब आपको मालूम है क्या वो जो उस समय विद्वान आए थे यंग लड़के जिन्होंने नाना को मंत्र सुनाया वो अभी किसी पीठ के शंकराचार्य है. ही मला नानांची एक मुद्दाम हैदराबादची आठवण आहे. पण नानांना त्याचबरोबर वैदिक पाठाची आवडही होती. आणि आणखीन एक विशेष गोष्ट अशी, जेव्हा नानांची पहिल्यांदा गोदावरी मातांची भेट झाली तेव्हा सौर याग त्यांनी नागपूरला केला. तेव्हा नाना तिथे गेले. पूर्ण यज्ञाच्या पूर्णाहुतीपर्यंत थांबले आणि मुख्य म्हणजे गोदावरी माताजी आणि त्यांच्या कन्या या सगळ्या शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिनी अशा पद्धतीचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याबरोबर नानांनी मंत्र म्हटले आणि मग त्या सगळ्या कन्यांचा नानांनी सत्कार केला. पुढे मग माताजींना नानांनी इंदूरला बोलवलं. त्यांच्याकडून इथे आपली जी सरस्वती विद्यालय गंजे कंपाऊंडची शाळा तिथे त्या महिलांकडून विष्णुयाग करून घेतला नानांनी स्वतः त्या कन्यांकडून. आणि पुन्हा त्यांच्याकडून नानांनी मंत्र ऐकले. नानांच्या पश्चातसुद्धा सध्या महाजागृती त्या तिथे आहेत, त्याही आल्या. कलावतीताई त्यांच्याहीकडनं आपण मंत्र ऐकले. तर नानांना मंत्राचीसुद्धा आवड होती, वैदिक मंत्राची. आणि त्यात विशेषतः महिलांनी जर अशा पद्धतीने म्हटले तर त्याला नानांना विशेष कौतुक वाटत असे. हे सगळं सांगण्याचं कारण असं की आपण आता जेव्हा या दत्तजयंतीच्या उत्सवाचा 75 हीरक महोत्सवी वर्षात म्हणजे 75व्या वर्षाचा वर्षभर कार्यक्रम करतो आहोत. मग आपण नानांना आवडणारी नेमकी एखादी गोष्ट नानांच्या पश्चात काय करू शकतो म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अहो हे नानांना आवडतं, ते आवडतं, गोड काय करावं का, त्यांना काय आवडतं. म्हटलं खाणं पिणंचं काय ते तर भावग्राह्यम आहे, ते तुमचा भाव ग्रहण करतात, ते काही खात पित नाही. पण त्यांना आवडण्यासारखं काय आहे तर त्यांना महिलांकडनं कुठलंही कर्मकांड करून घ्यायला आवडतं त्यांना, कारण त्यांनी स्वतः केलं त्यांच्या काळात. म्हणून मग आपण असं ठरवलं की या कालामध्ये नानांच्या पश्चात
आपल्या त्रिपदी परिवारचं वैशिष्ट्य काय, आपल्या नानामार संस्थांचं वैशिष्ट्य काय, तर असा महिला वर्ग तयार झाला पाहिजे की त्यांना आमच्या बरोबरीने, आम्ही म्हणजे पुरुष मंडळींच्या बरोबरीने काही विशिष्ट वैदिक देवे हे बरोबरीने म्हणता आले पाहिजे, बरोबरीने म्हणता आले पाहिजे. आणि आज आपण नाना गेल्यानंतर 30 वर्षांनी प्रत्यक्ष पाहतो आहोत. कारण मी याकरता बघितलं आहे की नानानंतरची ही 3री-4थी पिढी आहे. यांना नाना फक्त फोटोत माहिती आहे. पण आपण जेव्हा आयतनवान भोवती म्हणत होतो तेव्हा हे सगळे मुलंसुद्धा बरोबर म्हणत होते चर्चात्मक पद्धतीने. त्याच्या आधीची जी पिढी आहे त्यांना आम्ही जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा त्यांना बहुतेक मंत्र पाठ आहेत. फार क्वचित कोणी पुस्तक घेतात कारण इतके वर्ष आपण म्हणतो आहोत. पण यात विशेष काय आहे, कोणी म्हटलं ही तुमच्याकडली काहीतरी वेगळी मंत्रपुष्पांजली आहे. पण मी आता मुद्दाम आज आपल्यासमोर पुन्हा सांगतो की आपण जी ही मंत्रपुष्पांजली के देवे म्हटले, या सुरुवातीला जेव्हा गणानांत्वापासून सुरुवात केली आणि मग यज्ञेन यज्ञ इथपर्यंत जेव्हा आपण आलो, पहिले 10 आपण जे म्हटले याला वैदिक देवे म्हणतात. हे 5 वेदांमधल्या काही निवडक अशा ऋचा आहे. म्हणजे एका अर्थाने आपण 5ही वेदांमधल्या निवडक ऋचांचा इथे पाठ केला. मग त्यानंतर आपण यज्ञेन यज्ञवंत देवा ही ऋचा जेव्हा म्हटली तेव्हा सगळ्यांना माहिती काय आहे, तर ही पुरुष सूक्ताची 16वी ऋचा आहे. आपण सगळे म्हणतो, व्यवस्थित म्हणतो. आणि त्यानंतर मग मात्र काय आहे, नारायणम महाज्ञेयम विश्वात्मानं परायणम, हे जे आहे हा नारायण उपनिषद आहे. हे कृष्ण यजुर्वेदातलं महानारायण उपनिषद जो आहे त्या नारायण उपनिषदाचा हा भाग आहे. म्हणजे मग त्यानंतर आपण उपनिषद म्हटलं. मग त्याच्यानंतर योपाम पुष्पम वेदा पुष्पवान प्रजावान पशुवान भवती, हे जेव्हा काही ऋचा म्हटल्या, म्हणजे हे काय आहे, हे सुद्धा कृष्ण यजुर्वेदातलं म्हणा किंवा अन्य याच्यातलं हे तैत्तरीक अरण्यकातला 10वा प्रपाठक, त्या 10वा प्रपाठक जो अरण्यकातला भाग आहे तो आहे. म्हणजे मग आपण उपनिषदसुद्धा म्हटलं, अरण्यकसुद्धा म्हटलं. आणि हे सगळं एखादा चांगला वैदिक विद्वान ज्याला संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद हे 4ही म्हणता येतील त्या पद्धतीने सहज आपण सगळ्यांनी बरोबर इथे नानांसमोर हाजरी म्हणून आपण म्हटलं वेदांचं. आणि विशेष काय, या वेदांचा पाठ हा आपल्या बरोबरीने या सगळ्या महिला वर्गाने सुद्धा केला आहे. म्हणून आपण यांच्याकरता मुद्दाम टाळ्या वाजायचं. कारण नाना गेल्यानंतर आपण जर काही केलं आहे तर हे आपण नक्की सांगू शकतो की नानानंतर आज असा एक महिला वर्ग आपल्याकडे आहे जो या सगळ्याचं बरोबरीने म्हणतात. आणि त्याच्यानंतर मात्र आपण गायत्री म्हटल्या, विशिष्ट गायत्री. तर या ज्या गायत्री आहे तर त्याचा अर्थ काय, मला जेव्हा खूप वेळा गुरुमंत्र देताना मी म्हणतो गायन त्या त्रायचे स गायत्री. आता आपण गायत्री म्हणून आपण पंचज्ञानेंद्रियांची शुद्धी करू. तर महिलांना असं वाटतं की आम्ही कसं म्हणणार, आमची कुठे मुंज झाली आहे, आमचा कुठे यज्ञोपवीत संस्कार झाला आहे. तेव्हा मी नेहमी असं सांगतो की ज्याला व्याहृती आहे, भूव स्वाहा, जी सवितुर गायत्री आहे आणि ज्या गायत्रीचा उपयोग हा यज्ञासाठी शुद्धीकरणासाठी होतो, तो जो मंत्र आहे त्याला फक्त मुंज करावी लागते. अन्य गायत्री ज्या नाम गायत्री आहे त्यांना मुंज वगैरे काही करावी लागत नाही. ते संस्कृत साधारणपणे एक छंद आहे 24 अक्षराचा, किंवा गणपतेर महा निश्चित गायत्री छंद आहे. कोणीही तुम्हाला गणपतेर महा असं म्हणू नका असं म्हणणार नाही, तोही वेदातलाच आहे. कोणी म्हणत नाही तुम्ही गायत्री म्हणता, तुम्हाला माहीत नाही आम्ही गायत्री म्हणतो. तुम्ही जेव्हा गणपतेर महा म्हणता तेव्हा पण तुम्हाला कोणी अडवतही नाही,
कारण कदाचित त्यांनाही माहीत नाही की हा सुद्धा आपण म्हणतो निश्चित गायत्री छंद. अहो या गायत्री कसे म्हणतात, कारण गायत्री सगळ्यांना म्हणता येते, फक्त सवितूर गायत्री व्याहृती म्हणायची नसते. मग आपल्या परंपरेप्रमाणे जेव्हा इथे आपण आता हा बोर्ड बघाल, इथे नानांनी असं लिहिलं आहे की ब्राह्मणाने गायत्री केली पाहिजे. इथे लिहिलं आहे इथे. आता मी जेव्हा सकाळी बसलो होतो आणि विचार करत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की ब्राह्मणाने गायत्री केली पाहिजे तर ब्राह्मणाला द्विज असं म्हणतात. व द्विज कोण म्हणजे कोण, ज्याचा दुसऱ्यांदा जन्म होतो. या ब्राह्मणाचा तर गायत्री संस्कार झाला की मग त्याला द्विजत्व येतं. जन्मना जायते शूद्रा संस्कारात द्विज उच्यते. संस्कार झाले की त्याला द्विजत्व. पण मुलीचं लग्न झालं की तिचं गोत्र बदलतं, तिलाही द्विजत्व येतं. आणि एखाद्या व्यक्तीने गुरुमंत्र घेतला की मग तो सुद्धा आत्मवै शिष्या, तो गुरुचा आत्मा म्हणून त्याचं परिवर्तन होतं, त्यालाही द्विजत्व येतं. मग हे द्विजत्व जर शिष्याला आलं तर त्यालाही गायत्रीचा अधिकार आहे द्विजाला. मग आणि ब्राह्मण कोण, ब्रह्मम जानातीश ब्राह्मणा, जो ब्रह्मकर्माकडे ज्याचा ओढा असेल आणि जो त्याविषयी प्रयत्न करेल तो ब्राह्मण. मग महिलांनी जर गायत्री म्हणायची असेल तर आपली पारंपरिक गायत्री कुठली, तर दत्तनाम गायत्री आपण सगळे म्हणतो. पण यंदा दत्त जयंतीच्या 75व्या वर्षात आपण काय केलं तर आपले गुरु आणि आपले परात्पर गुरु या दोघांनाही काहीतरी त्यांच्या ऋणातनं मुक्त होण्याकरता काहीतरी नवीन आपण करावं म्हणून स्वामी महाराजांनी 100 वर्षापूर्वी सत्यदत्त पूजा लिहिली, निर्माण केली. त्याच्या आधी कुठे नव्हती. आणि दत्तपुराणात उल्लेख केला की कार्तिवीर्याने जेव्हा भगवान दत्तात्रेयाचा अनुग्रह झाला त्यानंतर तो आपल्या राज्यात जाऊन दरवर्षी वारंवार दत्तयाग करीत असे. आणि त्याचे शिष्य, त्याचे सगळे पौरजन आणि त्याचे सगळे राज्यातले अन्य लोक दत्तयाग करायचे. मग महाराजांनी जर दत्तपुराणात लिहिलं की एखाद्या भक्ताने दत्तयाग करावा, त्यांनी सत्यदत्त केला, तर ते महाराजांचं साहित्य लोकांपर्यंत कसं पोचेल. आणि मग नानांनी सांगितलं गायत्री. म्हणून आपण महाराजांची सत्यदत्त पूजा आणि गायन्त्या त्रायते स गायत्री, गौ म्हणजे इंद्रियांना शुद्ध करते, उपचारक आहे ती गायत्री, म्हणून दत्तनाम गायत्री. याचा जर होम केला तर तो अधिक उपचारक, वास्तुशुद्धीकारक होतो, असं गायत्री महातंत्रात उल्लेख आहे. आणि इथे आयुर्वेदचे कोणी लोक असतील ते सांगतील याला भैषज होम म्हणतात. भैषज होम कुणालाही करता येतो, सर्वांना करता येतो. त्याला अग्नी पाहायची गरज नाही, त्याला मुहूर्त पाहायची गरज नाही, त्याला सकाळ संध्याकाळ पाहायची गरज नाही. जसा सत्यनारायण केव्हाही करता येतो तसा सत्यदत्त आणि पूजांते कर्मांग होम दत्तयाग कोणालाही केव्हाही करता येतो. म्हणून आपण या वर्षानिमित्ताने ही दत्तयागाची संकल्पना समोर आणली आणि वास्तुशुद्धीकारक आरोग्यवर्धक दत्तयाग होम ही कल्पना जेव्हा साधारण 6 महिन्यापूर्वी आपण समोर घेतली दत्त जयंतीच्या वेळेस, तेव्हा आज मी सांगतो मलासुद्धा कल्पना नव्हती. काय कल्पना नव्हती, आम्ही असं म्हटलं की आपल्याला हा जो उत्सव आहे मोठा होणारा 75वीचा दत्त जयंतीचा हीरक महोत्सव, या निमित्ताने 75 दत्तयाग करायचे आहेत आपल्याला. 75 कसे करावे तर प्रत्येकाला घरोघर करता आले पाहिजे, म्हणून सुटसुटीत या दत्तयाग होम पद्धतीने करावं. याची सुरुवात आम्ही जेव्हा केली तेव्हा आम्ही बँगलोरला सगळी तरुण मुलं होते, ITवाले लोक. 7 दिवसात 5 लोकांनी आपापल्या घरी दत्तयाग केली. म्हटलं चला सुरुवात छान झाली. त्यानंतर मग ठिकठिकाणी व्हायला लागले. आणि मी जेव्हा गुरुपौर्णिमेला जाहीर केलं त्याच्या 4 दिवस मी नागपूरहून आलो होतो.
तेव्हा माझ्याकडे लोकांचा आकडा होता, तेव्हा मला असं वाटायचं की किती होती, तर गुरुपौर्णिमेला सांगितलं 75 झाले. 75 दत्तयाग गुरुपौर्णिमेलाच झाले या पद्धतीचे. आणि आज मी सांगतो आहे आपले दत्तयाग हे 101च्या वर आज झालेले आहे. आपण जी नवीन पद्धत समोर आणली आहे वास्तुशुद्धीकारक दत्तयाग होम, याची आत्तापर्यंत आपण जाहीर केल्यापासून 101 दत्तयाग झाले आहे. विशेष म्हणजे आज नागपंचमीच्या दिवशी राजेवाडीला जिथे नागपंचमीचा उत्सव होतो तिथे त्या ग्रामीण भागात, अगदी खेड्यातल्या भागात, मी बरेच वेळा असं म्हटलं आहे की राजेवाडीला जेव्हा नाना गेले तेव्हा भदे गुरुजींचं फक्त एकच ब्राह्मणाचं घर होतं 8 गावांमध्ये. बाकी सगळी मंडळी मराठा वगैरे अशा जातीची होती. आज त्या गावामध्ये 11 दत्तयाग झाले. आज राजेवाडीमध्ये जसे राजेवाडीत 11 झाले तसं आम्हाला आज निरोप असा आला होता 2 दिवसापूर्वी की बाबासाहेब आमची अशी इच्छा आहे की भुसावळला आम्ही आता साधारण 21 तारखेला 50 दत्तयाग एकत्र करणार आहोत. 50 दत्तयाग एकत्र बसून. आणि त्यामुळे आपली संख्या ही 150 तर तशीच होते. पण विशेष म्हणजे आपले हे जे बाहेर असणारे गुरुबंधू आहेत त्यांनी या गुरुपौर्णिमेच्या नंतर जेव्हा मला फोटो पाठवले व्हॉट्सॲपवरती आणि याच्यात, तेव्हा मी सांगतो आपले जे 2 दत्तयाग आहे, एक कॅलिफोर्नियामध्ये सॅन होजेमध्ये झाला आणि एक कॅनडामध्ये झाला. तिथेसुद्धा त्या लोकांनी दत्तयाग केले आणि आता 3रा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. तेव्हा ते लोकंसुद्धा उत्साहाने दत्तयाग करतात आहे. हे काय आहे तर हे मागे पुढे उभा सांभाळीची, हे असं मी म्हणत नाही, त्याचं मागे पुढे आहेत नाना, पण तुम्ही एखादा उपक्रम घेतला की 10 पावलं नाना तुमच्या पुढे चालतात, याचं हे द्योतक आहे. तेव्हा आज या निमित्ताने आपण जो उपक्रम हाती घेतला आहे त्याला आपल्या सगळ्यांना नानांची अशीच आशीर्वाद प्राप्त होत. येत्या 24, 25, 26 ऑक्टोबरला जी काही मंडळी आज नव्याने आली आहेत त्यांच्याकरता सांगतो, दत्त जयंती महोत्सवाचा हीरक महोत्सवी त्रिदिवशी कार्यक्रम आपण करतो आहोत. आपण असं म्हटलं होतं की 75 दत्तयाग करणार, त्यानिमित्ताने शेवटला समारोपाचा इंदोला करून. आता ते 150 नक्कीच होणार आहे, त्याच्या वरचा समारोपाचा इंदोला होईल, त्यामुळे ते झालं आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने अन्नशांती नानांना आवडीचा विषय होता. 75 वेगवेगळ्या वस्तूंच्या तुला करणार आहोत आपण, त्या 24 तारखेला होतील. आणि नानांना जी आवडणारी आणखीन एक गोष्ट की महिला वर्गानेसुद्धा कर्मकांडातसुद्धा पुढे आलं पाहिजे, म्हणून आपण 750 महिला सामुदायिकपणे त्या ठिकाणी सत्यनारायण करणार आहेत 25 तारखेला. त्याला संपूर्ण आपल्या देशाच्या राष्ट्रीय सेवा समिती ज्या आहेत महिला, त्याच्या प्रमुख ज्यांचं पद हे सरसंघचालकांच्या बरोबरी आहे, त्या शांतकांची माझी मध्ये भेट झाली. त्यांनी प्रत्यक्ष कबूल केलं, त्या आपल्याबरोबर त्या कार्यक्रमाला 3 दिवस राहणार आहेत. स्वतः शांतक्का राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख, आणि संध्याकाळी आपल्याबरोबर प्रबुद्ध जनांमध्ये ज्यांचं खरं आज एका अर्थाने नाव आहे असे भैयाजी जोशी स्वतःसुद्धा आपल्याबरोबर उपस्थित राहतील. दुसऱ्या दिवशी एक दंडी संन्यासी थेट नर्मदा किनारून येणार आहे. त्याच्याबरोबर विश्वगीता प्रतिष्ठानचे रंगनाथाचार्य हे एक आचार्य हे सुद्धा आपल्याबरोबर असतील. अशा मंडळींच्या बरोबर हा आपण 3 दिवसाचा कार्यक्रम आपण 24, 25, 26 ऑक्टोबर म्हणजे भाऊबीज झाल्यानंतर द्वितीया झाली की तृतीया, चतुर्थी आणि पंचमी दिवाळीनंतर, म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवार अशी यंदा एक्सटेंडेड दिवाळी आपण करणार आहोत इंदोरला. तेव्हा
नाना महाराज संस्थांतर्फे आणि आम्ही संपूर्ण नाना महाराज कुटुंबियांतर्फे सगळ्या कुटुंबियांतर्फे आपल्या सगळ्यांना या निमित्ताने जाहीर निमंत्रण देतो. आपण या, आपला उत्सव आहे, त्यात सहभागी व्हा आणि आपण या निमित्ताने नानांचे आशीर्वाद पुन्हा वेगळ्या स्वरूपात प्राप्त करावा. या निमित्ताने शुभेच्छा. यावद्वीचिस तरंगात वहती सुरनधी जान्हवी पुण्यतोया यावत आकाशमार्गे तपती दिनकरो भास्करो लोकपालाः यावद् वज्रेंद्र नीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुशृंगे तावत् त्वं जयति विततरां जीवशंभो प्रसादात्. आदित्या रुद्रा वसवाः मरुद्गणाः प्रयच्छन्ति मंगलानि श्रियं यशाः. हा आशीर्वाद आजपेक्षा 50 वर्षपूर्वी नानांनी जेव्हा मला एक पहिल्यांदा म्हणा अण्णा, आम्ही म्हणत नाही तुम्ही म्हणा म्हणून जेव्हा तराण्याला पहिल्यांदा म्हटलं तेव्हापासून एक नानांची आठवण म्हणून मी म्हणतो. बाकी मी काही फार त्यातला असा तज्ज्ञ वगैरे नाही, पण मी म्हणतो नानांची आठवण म्हणून. आणि यावत भागीरथी गंगा यावत देव महेश्वरा यावत प्रकाशते भानु तावत्तम विजयी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मानंदम. यानंतर 3 पदं होतील आणि मग आपला नेहमीचा नागपंचमीचा विशिष्ट जो ओवाळायचा आणि ओवाळणीची तो कार्यक्रम होईल. तर 3 पदानंतर मग सहसा कोणी दर्शनाला वगैरे समोर असं येऊ नये. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. दत्तामजला प्रसन्न होची धरितो वरदेशी दत्तामजला प्रसन्न होची धरितो वरदेशी. तरी मी आनन मागे तुझसी निर्दारुनी मानसी निर्दारुनी मानसी. दत्तामजला प्रसन्न होची धरितो वरदेशी. स्मरण तुझे मज नित्य सावे भावे तव गुण गावे. स्मरण तुझे मज नित्य सावे भावे तव गुण गावे. अनासक्तीने मी वागावे ऐसे मन वळवावे ऐसे मन वळवावे. दत्तामजला प्रसन्न होची धरितो वरदेशी. सर्व इंद्रिये आणि मने तुझे हाती आहे. सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे. यास्तव आता तू लवला आहे स्वपदी मन रमवावे स्वपदी मन रमवावे. दत्तामजला प्रसन्न होची धरितो वरदेशी. विवेक आणि सत्संगतीये नेत्रद्वय बाहे सत्संगतीये नेत्रद्वय बाहे. वासुदेवा निर्मल देहे जेणे तत्पदिराये जेणे तत्पदिराये. दत्तामजला प्रसन्न होची धरितो वरदेशी. तरी मी आनन मागे तुझसी निर्दारुनी मानसी निर्दारुनी मानसी. दत्तामजला प्रसन्न होची धरितो वरदेशी. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमविया का. शांत हो तू केवळ माता जनिता सर्वथाची तू हित करता. सर्वथाही तू चित्राता.
दंड धरता तू परिपाता तुझ वाचुनी न तुझी वार्ता तू आता आश्रय दत्ता मम चित्ता शमवी आता शांत ओम अपराधा स्तव गुरुनाथा जरी दंडा धरिची यथार्था तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमवू माथा तू तथापि दंडीची देवा कोणाचा मग करू धावा सोडविना दुसरा तेव्हा कोण दत्ता मात्राता मम चित्ता शमवी आता शांत ओम तू नटसाओ निकोपी दंडिताई आम्ही पापी पुनरपि चुकता तथापि आम्हावरी नच संतापी गच्छस्खलनं क्वापि असे मानुनी नच ओ कोपी निज कृपालेशा होपी आम्हावरी तू भगवंता मम चित्ता शमवी आता शांत ओम तव पदरी असता त्राता आडमार्गी पाऊल पडता सांभाळुनी मार्गावरता आणि तान दुजा त्राता विरुदाणुनी चित्ता तू पतित पावना दत्ता वळे आता मावरता करुणागन तू गुरुनाथा मम चित्ता शमवी आता शांत ओम सकुटुंब सपरिवार दास आम्ही घरदार तव पदी अर्पुवसार संसारायत आभार परिहारिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा अगलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवी आता शांत ओम शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता शांत ओम श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निठुर न करी आता श्री गुरुदत्ता सूर्य द्विजासी मारिता मन देव सूर्य द्विजासी मारिता मन देव कळवळले ते कळवळो आता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निठुर न करी आता श्री गुरुदत्ता ओट शूळाने द्विजतड पडता ओट शूळाने द्विजतड पडता कळवळले ते कळवळो आता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता वळले ते मन द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन नवळे आता हो की उदासीन नवळे आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन नवळे की आता वळले ते मन नवळे की आता
गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता त्यज निष्ठुरता श्री गुरुदत्ता त्यज निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता कोमल चित्ता वळवी आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता जय करुणागन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणागन निज अपराधे उपराटी दृष्टी निज अपराधे उपराटी दृष्टी होनी पोटी भयधरु पावन जय करुणागन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणागन तू करुणा कर कधी आम्हावर तू करुणा कर कधी आम्हावर रुसशी न किंकर वरद कृपागन जय करुणागन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणागन वारी अपराध तू माय बाप वारी अपराध बाप तव मनी कोप लेशन वामन जय करुणागन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणागन बालकापराध गणेशरी माता बालकापराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणागन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणागन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देव ठाव देव अत्रिनंदन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणागन गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य अदमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय।
ये बाहर रखो। माइक हाँ। ये भी खसका तू इकडे ये समोर तू इकडे ये असं नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाना गुरुराया सगुण रूपा तुम्ही भेटा नाना सगुण रूपा तुम्ही भेटा शोधू कुठे निर्गुणात शोधू कुठे निर्गुणात मन झाले का सभीचा आता नाना गुरुराया सगुण रूपा तुम्ही भेटा नाना सगुण रूपा तुम्ही भेटा सर्व सुखाचा तू सोहळा भक्त गणाचा जमला वेळात आता यावो नाना तुम्ही दर्शन द्या सर्वांना नाना दर्शन द्या सर्वांना विनविती सारे जण विनविती सारे जण करुणा कराया गाऊन आता नाना गुरुराया सगुण रूपा तुम्ही भेटा नाना सगुण रूपा तुम्ही भेटा सर्व सुखाचा तू स्वामी भक्त गणाची पूजा आता थांबली मोक्ष तीरावर शतजन्माची ये जा शतजन्माची ये जा करू किती गुणगान करू किती तुझे ध्यान मन हरपले माझे आता नाना गुरुराया सगुण रूपा तुम्ही भेटा नाना सगुण रूपा तुम्ही भेटा ऐका विनंती गुरुभक्ताची करा प्रार्थना श्रीनानांची गजर करून आम्ही विनवू सारे नाना भेटाया नाना भेटाया आता येईल माऊली आता येईल माऊली भेट द्यायला कुणाच आता नाना गुरुराया सगुण रूपा तुम्ही भेटा नाना सगुण रूपा तुम्ही भेटा शोधू कुठे निर्गुणात शोधू कुठे निर्गुणात मन झाले कसा